How are you? Oh, you all are very fine. I am Mrs. Sai Arun Mahajan from Rachana Madhyamik Vidyalaya. Day before yesterday, we have seen tenses in English. We have learned 12 tenses in English with the help of Tenses Express. Today, we are going to learn the voice, change the voice. This topic is very closely related to the tenses because as the tense changes, the rules of change the voice change. Change the voice मध्ये वाक्य बदलवत असताना काळ बदलला की नियम बदलतात. म्हणून काळ आणि व्हॉइस हे दोन्ही टॉपिक्स एकमेकाशी कोरिलेटेड आहेत, सहसंबंधित आहेत. आज आपण बघणार आहोत की जे 12 काळ आपण शिकलो त्यापैकी 8 काळांचा आपण व्हॉइस करू शकतो. व्हॉइस म्हणजे काय? आपण मराठीत त्याला कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग असं म्हणतो. ऍक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइस. ऍक्टिव्ह व्हॉइस म्हणजे त्या काळाचं जे वाक्य असतं त्याला आपण त्यात जो ऍक्टर असतो, डुअर असतो, तो खूप महत्त्वाचा असतो आणि म्हणून ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये ऍक्टर महत्त्वाचा, तर पॅसिव्ह व्हॉइस मध्ये त्या ऍक्टरने केलेली ऍक्शन महत्त्वाची असते, ऍक्टर महत्त्वाचा नसतो. आपण प्रेझेंट टेन्स शिकलो. प्रेझेंट टेन्सचे आपण 4 प्रकार शिकलो. सिंपल प्रेझेंट टेन्स, कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स, परफेक्ट प्रेझेंट टेन्स आणि परफेक्ट कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स. आपण पास्ट मध्ये ते सेम प्रकार शिकलो. सिंपल, कंटिन्युअस, परफेक्ट आणि परफेक्ट कंटिन्युअस. आणि फ्युचर टेन्स मध्ये आपण पण तेच प्रकार शिकलो. सिंपल फ्युचर टेन्स, कंटिन्युअस फ्युचर टेन्स, परफेक्ट फ्युचर टेन्स आणि परफेक्ट कंटिन्युअस फ्युचर टेन्स. आता व्हॉइस करताना अपूर्ण भविष्यकाळ आणि 3ही काळांचा पूर्ण अपूर्ण काळ म्हणजे हा शेवटचा. अपूर्ण म्हणजे कंटिन्युअस फ्युचर टेन्स आणि परफेक्ट कंटिन्युअस फ्युचर टेन्स, परफेक्ट कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स, परफेक्ट कंटिन्युअस पास्ट टेन्स आणि परफेक्ट कंटिन्युअस फ्युचर टेन्स. या 4 टेन्सेसचा व्हॉइस जनरली इंग्लिश मध्ये बोलत असताना केला जात नाही. अजून एक महत्त्वाचं विद्यार्थी मित्रांनो, the verb which is used in the active voice should be the transitive verb. म्हणजे जर ट्रान्झिटिव्ह वर्ब असेल ना तरच त्या वाक्याचा पॅसिव्ह व्हॉइस होऊ शकतो. इनट्रान्झिटिव्ह वर्ब असेल ना तर त्याचा पॅसिव्ह व्हॉइस होत नाही. म्हणजेच एक लक्षात घ्या की सगळ्याच वाक्यांचा पॅसिव्ह व्हॉइस होऊ शकत नाही. ट्रान्झिटिव्ह वर्ब म्हणजे काय की ज्या ऍक्टरने, सब्जेक्टने, डुअरने क्रिया केलेली आहे, ऍक्शन केलेली आहे कर्मावर, त्याच्यावर ऍक्शन करताना परिणाम झालेला आहे. उदाहरणार्थ, राज राइट्स अ लेटर. आता राजकडून लेटरवर लिहिण्याची कृती घडलेली आहे. किंवा स्मिता इट्स अ मँगो. स्मिताकडून आंब्यावरती खाण्याची क्रिया झालेली आहे. किंवा टीचर टीचेस अ लेसन. शिक्षकांकडून लेसनवर शिकवण्याची प्रक्रिया झालेली आहे. अशा रीतीने आता आपण बघूया सिंपल प्रेझेंट टेन्स वाक्य. आपण आता एकच वाक्य सगळ्या ठिकाणी आपण घेणार आहोत.
म्हणजे तुम्हाला जो बदल होतो आहे, बदल फक्त वर्ब मध्ये होणार आहे आणि ऍक्टिव्ह व्हॉइस मधला पॅसिव्ह व्हॉइस करताना आपण कर्ता आणि कर्म यांची जागा आदला बदल करतो. म्हणजे आपण जो ऍक्शन करणारा ऍक्टर असतो तो कमी महत्वाचा असल्यामुळे पॅसिव्ह मध्ये त्याला आपण बाय लावून शेवटी ऍड करतो वाक्याच्या, किंवा ऍड नाही केलं तरीही आपल्या मिळणाऱ्या गुणांवरती फरक पडत नाही. आता आपण बघूया सिंपल प्रेझेंट टेन्स वाक्य. रुई राइट्स एन एपिक. ह्याचा आपण पॅसिव्ह व्हॉइस बघूया. रुई काय आहे तर वाक्याचा रुई हा सब्जेक्ट आहे, हे V1 आहे आणि हे एन एपिक हे ऑब्जेक्ट आहे. आपण जसं बघितलं ना मागच्या व्हिडिओमध्ये की 3 कंपार्टमेंट्स असतात वाक्यामध्ये, सब्जेक्ट वर्ब आणि ऑब्जेक्ट. मधलं कंपार्टमेंट बदलत जातं 12 वेळेला. तसं पॅसिव्ह व्हॉइस मध्ये पण मधलंच कंपार्टमेंट बदलणार आहे. आता आपल्याला ऍक्टिंग जी आहे ती महत्वाची असल्यामुळे पॅसिव्ह मध्ये ती दाखवायची आपल्याला. मग आपण पॅसिव्ह करताना हे ऑब्जेक्ट इकडे आणणार एन एपिक. आपण पॅसिव्ह मध्ये सिंपल प्रेझेंट टेन्स च्या वाक्यामध्ये एन इज आर ची मदत घेतो. इथे एन एपिक एकच एपिक असल्यामुळे आपण सिंग्युलर असल्यामुळे इज घेतला. एन एपिक इज रिटन. कायम पॅसिव्ह व्हॉइस मध्ये V1 चं V3 मध्ये रूपांतर केलं जातं, म्हणजे क्रियापदाचं तिसरं रूप वापरलं जातं. सगळ्याच प्रकारच्या काळाच्या वाक्यांच्या बदलामध्ये, पॅसिव्हच्या बदलामध्ये आपण V3 वापरत असतो. एन एपिक इज रिटन. हे वाक्य पण बरोबर आहे उत्तर, पण तुम्ही जर डुअर दाखवायचाच असेल तर आपण एन एपिक इज रिटन बाय रुई. हा झाला सिंपल प्रेझेंट टेन्सचा पॅसिव्ह व्हॉइस. हा बदल झाला बघा. इज रिटन कसला, राइट्सचा बदल आपण इज रिटन असा केला. आता आपण हेच वाक्य सिंपल पास्ट मध्ये कसं येईल तर आपण बघूया. एन एपिक भूतकाळ असल्यामुळे आपण इज चे रूपांतर वॉज मध्ये होईल. एन एपिक वॉज V3 रिटर्न बाय रुई. इथे पण आपण काय बदल केलाय, V2 होतं त्याच्यामुळे आपण वॉज आणि रिटर्न, वॉज रिटर्न हा बदल झालाय भूतकाळ असल्यामुळे. भविष्यकाळ इथे काय बदल होईल, एन एपिक will be written by रुई. इथे आपण बदल काय केला, will write चा बदल केला, will be written. आता आपण जाऊया अपूर्ण वर्तमान काळाचं वाक्य. रुई is writing an epic. An epic is. आता आपल्याला ह्या क्रियापदाचं राईट, रोट, रिटर्न आणि रायटिंग असे जे 4 फॉर्म्स आहेत क्रियापदाचे, पण आपल्याला आता V3 करायचं असल्यामुळे आपण हा जो ING आहे तो पॅसिव्ह मध्ये करताना बीइंग मध्ये टाकणार. An epic is being written by रुई. काय बदल केला आपण, इज रायटिंगचा बदल काय केला, इज being written. आता आपण बघूया कंटिन्युअस पास्ट टेन्स. रुई was writing an epic. An epic was, ING आपण being मध्ये टाकणार, was
आणि V3 घेणार रिटर्न बाय रुई. वॉज रायटिंग त्याचा आपण बदल केला वॉज बीइंग रिटन. आणि अपूर्ण भविष्य काय रुई विल बी रायटिंग अँड एपिक. ह्याचा आपण पॅसिव्ह नाही करू शकत. परफेक्ट प्रेझेंट टेन्स रुई हे वाक्य असे रुई हॅज रिटन अँड एपिक. आपण याचा पॅसिव्ह कसा होईल ते बघूयात आता. अँड एपिक हॅज एकच एपिक असल्यामुळे आपण हाव न घेता हॅज घेतला. सिंग्युलर करता असल्यामुळे अँड एपिक हॅज पॅसिव्ह मध्ये वाक्य करताना पूर्ण काळाचं वाक्य पॅसिव्ह मध्ये करताना आपण बीन टाकत असतो. पॅसिव्ह मध्ये हॅज बीन V3 घेतोय आपण रिटर्न बाय रुई. काय बदल झाला मित्रांनो. हॅज रिटर्नचा काय बदल केला आपण हॅज बीन रिटर्न. ऑलरेडी इथे V3 होतच. परफेक्ट काळामध्ये ऑलरेडी V3 असतच. ते आपण जसंच्या तसं घेतलंय. फक्त आपण पॅसिव्ह मध्ये बीन टाकला. आता आपण बघूया पूर्ण भूतकाळाचं वाक्य. रुई had an epic had been written by रुई. पूर्ण भूतकाळाचा काय नियम होता had written आणि त्याचा पॅसिव्ह करत असताना काय बदल झाला had been written. एवढाच बदल झाला. पूर्ण भविष्य काळाचं वाक्य रुई विल हॅव रिटन अँड एपिक. ह्याचा पॅसिव्ह कसा होईल ते बघूया आपण. अँड एपिक विल भविष्य काळ असल्यामुळे विल हॅव जसाच्या तसा घ्यायचा कारण पूर्ण भविष्य काळ आहे. अँड एपिक विल हॅव फक्त आपण बीन टाकला. अँड एपिक विल हॅव बीन V3 रिटर्न बाय रुई. काय बदल झाला मित्रांनो विल हॅव रिटर्नचा बदल झाला विल हॅव बीन रिटर्न. ओके. आता आपण एक चार्ट बघूया. त्यामध्ये तुम्हाला मी काही वाक्य होमवर्क साठी देते आणि ती वाक्य तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये सोडवा. हे पहा मित्रांनो टेन्स आपण एक 3 टेबल अजून केलेले आहे. आपला पॅसिव्ह व्हॉइसचा अभ्यास अजून सोपा व्हावा म्हणून तुम्हाला अजून मला क्लोज देता यावे सोप्या अभ्यासाचे म्हणून टेन्स किंवा मॉड्यूल ऑक्झिलरीज आपण वापरतो वाक्य बनवत असताना. त्याचा पॅसिव्ह कसा करायचा ते वाक्य ऍक्टिव्ह मध्ये कसं असतं आणि त्याचा पॅसिव्ह होताना काय बदल होतो. सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये ज्या वेळेला आय करता असेल वाक्याचा किंवा वी यू यू दे किंवा व्हॉइस अनेक वचनी करता असेल तेव्हा आपण सिंपल प्रेझेंट मध्ये टेक म्हणजे मुख्य क्रियापद म्हणजे रूट वर्ड म्हणजे V1 जसंच्या तसं घेतो. आणि जर ही शी इट असेल किंवा सिंग्युलर फक्त स्मिता फक्त नीता फक्त गीता फक्त सीता असे फक्त एकच करता वाक्याचा असेल तेव्हा आपण क्रियापदाला यस लावतो किंवा यस लावतो. हा सिंपल प्रेझेंट टेन्सचा नियम तुम्हाला माहितीच आहे. तर सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये आपण टेक जर असेल वाक्यामध्ये तर त्याचं पॅसिव्ह होताना एम टेकन होतं किंवा आर टेकन होतं आणि टेक्स असेल तर इज टेकन होतं. प्रेझेंट कंटिन्युअस मध्ये एम टेकिंग असतं त्याचा बदल पॅसिव्ह होताना एम बीइंग टेकन होतो. इज टेकिंग असतो त्याचा पॅसिव्ह होताना इज बीइंग टेकन होतो.
आणि आर टेकिंग असेल तर त्याचा पॅसिव्ह होताना आर बीइंग टेकन असा होतो. प्रेझेंट परफेक्ट मध्ये हॅज टेकन असेल तर त्याचा पॅसिव्ह होताना हॅज बीन टेकन होतो आणि हॅव टेकन असेल तर त्याचा पॅसिव्ह होताना हॅव बीन टेकन होतो. सिंपल पास्ट मध्ये मुख्य क्रियापद टूक असतं, म्हणजे करता काही असो, आय असो, ही शी इट असो, दे असो, वी असो, एकवचने असो, अनेक वचने असो, वी टू असतो, वी टू जसंच्या तसं असतं, म्हणजे टेक टेक टूक, टूक हे वी टू आहे, शेक शुक, शुक हे वी टू आहे, वी टू वर्ड आणि त्याचा पॅसिव्ह होताना वॉज टेकन होतो आणि वर टेकन होतो. पास्ट कंटिन्युअस मध्ये वॉज टेकिंग पॅसिव्ह होताना वॉज बीइंग टेकन होतो. वर टेकिंग त्याचा पॅसिव्ह होताना व बीइंग टेकन असा होतो. पास्ट परफेक्ट मध्ये हॅड टेकन त्याचा पॅसिव्ह होताना हॅड बीन टेकन असा होतो. सिंपल फ्युचर मध्ये विल टेक, विल बी टेकन, shall take, shall be taken आणि परफेक्ट फ्युचर मध्ये will have taken चा होतो will have been taken आणि shall have taken चा होतो shall have been taken. आणि आपण मॉड्यूल ऑक्झिलिअरी सुद्धा वापरतो वाक्य तयार करताना. जसं आपण I will help you, I can write a letter in English अशी वाक्य आपण बनवतो. तेव्हा कॅन टेक असेल तर त्याचा पॅसिव्ह वॉइस होताना कॅन बी टेकन होतो. जसं आय कॅन हेल्प यू त्याचा पॅसिव्ह काय होईल? यू कॅन बी हेल्प्ड बाय मी, यू कॅन बी हेल्प्ड बाय मी. मस्ट टेक असं वाक्य असेल तर त्याचा पॅसिव्ह होताना मस्ट बी टेकन, म्हणजे यू मस्ट स्टडी एव्हरी डे, यू मस्ट स्टडी एव्हरी डे याचा पॅसिव्ह काय होईल? स्टडी मस्ट बी डन, यू मस्ट स्टडी, यू मस्ट डू स्टडी एव्हरी डे, स्टडी मस्ट बी डन बाय यू एव्हरी डे, यू मस्ट डू स्टडी एव्हरी डे, यू मस्ट डू स्टडी एव्हरी डे, स्टडी मस्ट बी डन बाय यू एव्हरी डे असं हे पॅसिव्ह वाक्य बनवता येतं. आता ही जी वाक्य दिली आहेत होमवर्कला विद्यार्थी मित्रांनो, ही वाक्य तुम्ही वहीमध्ये सोडवा उत्तरासहित आणि काही वाक्य ऍक्टिव्हची निवडा आणि त्याचे पॅसिव्ह करा, काही वाक्य पॅसिव्हची घ्या आणि त्याचा ऍक्टिव्ह करा, वाईस वर्सा. आपला ऑब्जेक्टिव्हच आहे बघा लेसनचं. ऑब्जेक्टिव्ह चेंज ऍक्टिव्ह व्हॉइस इनटू पॅसिव्ह and passive voice into active म्हणजे व्हाईस वर्सा. म्हणजे ऍक्टिव्हचा पॅसिव्ह करा, पॅसिव्हचा ऍक्टिव्ह करा. आपल्याला ऍक्टिव्ह जमायला लागला की पॅसिव्ह पण जमतो, पॅसिव्ह जमायला लागला की ऍक्टिव्ह पण जमतो. पण आपले जेवढे काळ पक्के असतील ना मित्रांनो तेवढा आपल्याला हा टॉपिक चांगला समजतो किंवा चांगला लक्षात राहतो. आणि एकदा का समजला ना की आपण 12वी पर्यंत फक्त मार्क्स घेत राहतो. 12वी नंतर पण हा टॉपिक आहे बरं का अभ्यासक्रमामध्ये. सो टेक इट सिरियसली अँड डू हार्ड वर्क. पहिलं वाक्य काय आहे? द डॉग चेसेस द कॅट. आधी काळ ओळखायचा तुम्ही आणि काळ ओळखून मग ते बदल करायचे. वॉचमन इज ओपनिंग द गेट, वॉचमन इज ओपनिंग द गेट. फादर हॅज हेल्प्ड मी, फादर हॅज हेल्प्ड मी. दे मेड हिम किंग, दे मेड हिम किंग. Robots were building cars. Robots were building cars. Ram had knocked the door. Ram had knocked the door. You will return the book today. You will return the book today. Students will have completed homework. Students will have completed homework. And the last sentence is Shreya can sing a song. Shreya can sing a song. So students, complete this homework and goodbye till the next video. See you.